ती ब्रेकिंग न्यूज सर्व सोशल मीडियावर झळकत होती. ती बातमी चर्चेचा विषयच झाली होती. सर्व भारतातील राज्ये, मोठी शहरे, लहान शहरे, तालुके, गावं, वाड्या, वस्त्या या सर्व ठिकाणी याच बातमीवर चर्चा झडत होत्या. या बातमीवर चर्चा करणारे लोक सर्व थरातील होते. म्हणजे गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, अशिक्षित, अर्धशिक्षित अशा सर्व जनतेचा यात समावेश होता. बरं, काय होती ती ब्रेकिंग न्यूज? फिट अँड फाईन या फिटनेस ब्रँड कंपनीने एक स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेचे नाव होते स्क्रोल फ्री इयर. एखादा स्पर्धक जर 1 वर्षभर स्मार्टफोन न वापरता राहिला तर त्या स्पर्धकाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस या कंपनीनं जाहीर केलं होतं. या बातमीवर काही लोकांचे म्हणणे होते की 1 कोटी रुपये मिळणार असतील तर 1 वर्ष स्मार्टफोन न वापरता राहणं काही अवघड नाही. तर काही लोकांना वाटत होतं की स्मार्टफोनशिवाय 1 वर्ष काय, 1 क्षण पण राहणं खूप अवघड आहे. काही लोकांना मात्र फिट अँड फाईन या फिटनेस ब्रँड कंपनीचा हा पब्लिसिटी स्टंट वाटत होता. फिट अँड फाईन या कंपनीने एक प्रश्नावली जाहीर केली. या प्रश्नांच्या उत्तरांचा व्हिडिओ बनवून प्रत्येक स्पर्धकाने पाठवायचा होता. तुम्ही दिवसातून किती वेळ स्मार्टफोन वापरता? स्मार्टफोन जास्त वेळ वापरणे हा वेळेचा अपव्यय आहे असे तुम्हाला वाटते का? स्मार्टफोन नसता तर तो वेळ तुम्ही कोणत्या कामात घालवला असता? आपल्या आधीच्या पिढ्यांना स्मार्टफोन उपलब्ध नव्हते तरी त्या पिढ्यातील लोक सुखी होते का? स्मार्टफोनमुळे आपण खऱ्या आयुष्यापासून दूर जाऊन आभासी जगात रमतोय का? असे अनेक प्रश्न या प्रश्नावलीत होते. पूर्ण देशातून 50 लाख इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले उत्तरांचे व्हिडिओ पाठवले. या सर्व व्हिडिओतून 100 व्हिडिओंची म्हणजे 100 स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली. या 100 स्पर्धकांपैकीच एक होती नीरजा. ही नागपूरमध्ये राहणारी एक तरुणी होती. तिचे वय होते 29 वर्ष. नीरजा आपल्या व्हिडिओत स्पष्टपणे म्हणाली, स्मार्टफोन व आपण ही एक लव अँड हेट या प्रकारचीच रिलेशनशिप आहे. फोन हातात नसेल तर जगणं सुनं सुनं वाटतं. मी तर सगळी कामं फोनमध्येच नोंदवते. मी रात्रंदिवस सोशल मीडियाला कनेक्ट असते. मला मोबाईल गेम खेळण्याचीही चटक लागलेली आहे. घरात कोणी बोलतंय, गप्पा मारतंय, जेवतंय त्यावेळीही कधी एकदा फोन हातात घेऊन तो स्क्रोल करते असं मला होतं. मी सतत फोनवरच असते. मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की मी माझा वेळ वाया घालवते आहे. मी स्क्रोल करण्यापलीकडे काहीही करत नाही, फक्त वेळ वाया घालवते आहे. डुईंग नथिंग या स्टेजला मी कधी पोहोचले मला कळलंच नाही. मी रोज झोपतानाही फोन उशाशीच घेऊन झोपायचे. रात्री बेरात्री जाग आली तरी मी लगेच फोन हातात घेऊन स्क्रोल करायला लागत असे. आणि एवढं करून मला कशासाठीच वेळ नव्हता. मला वेळच मिळत नाही ही तक्रार मी सतत करत होते. त्यामुळे मला वाटतं की या स्मार्टफोनशिवाय जगून पाहावं म्हणून मी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. अंतिम स्पर्धेसाठी आपली निवड झाली म्हणून नीरजा खूपच खुश झाली. स्पर्धा जिंकल्यावर मिळणाऱ्या 1 करोड रुपयांचे प्लॅनिंग तिने आत्तापासूनच सुरू केले होते. पण त्याच वेळी तिला असेही वाटत होते की 1 वर्ष स्मार्टफोनपासून दूर राहणे आपल्याला जमेल का? हे आपल्याला जमले नाही तर सगळीकडे आपले हसू होईल. पण शेवटी नीरजाने आपल्या मनाचा निर्धार केला. मला शेवटपर्यंत तग धरणे जमेल की नाही ते माहीत नाही,
पण मी प्रयत्न मात्र नक्कीच करणार, नीरजा स्वतःशीच म्हणाली. मग नीरजाने फिट अँड फाईन या कंपनीला आपला होकार कळवला. मग कंपनीने तिचा स्मार्टफोन आपल्या ताब्यात घेतला. आपला स्मार्टफोन कंपनीच्या ताब्यात देताना नीरजाचे डोळे भरून आले. तो फोन म्हणजे तिच्या काळजाचा तुकडाच होता. कंपनीने तिला एक साधासा फोन दिला. त्या साध्या फोनवरून फक्त कॉल करणे व कॉल घेणे एवढेच करता येणार होते. तो साधासा फोन बघून नीरजाला हसावे की रडावे ते कळेना. आज स्पर्धेचा पहिलाच दिवस होता. नीरजाच्या मनात आता स्पर्धा संपायला किती दिवस राहिले याचे काउंटडाऊन सुरू झाले. पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता तिला. नीरजाने आपल्या नव्या साध्या फोनवरून आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व हितचिंतकांना आपल्या स्पर्धेतील सहभागाची माहिती दिली. हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा व दुःखाचा झटकाच बसला. अगं नीरजा, वेडी आहेस का तू? कुठल्या पण स्पर्धेत काय भाग घेतेस? अगं तुला तुझ्या स्मार्टफोनशिवाय एक क्षण करमत नाही. मग 1 वर्ष कसं काढणार तू? अगं वेडी होशील तू, वेडी. नीरजाची मैत्रीण हर्षा म्हणाली. नीरू, तुला काही कळतंय का? पुढचे 12 महिने स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक असं काही तुला वापरता येणार नाही. तुझ्या मित्रमैत्रिणींची फेसबुकवरील कोणतीच बातमी तुला कळणार नाही. तू जगापासून खूप लांब फेकली जाशील. वाटतं तेवढं हे सोपं नाही. नीरजाचा मोठा भाऊ दीपेश तिला समजावत म्हणाला. दीपेश, नीरूला उगीच घाबरवू नकोस. तिने एकदा मनात ठरवलं की ती ते करूनच दाखवते, वाटेल ते झालं तरी. माझ्या लेकीवर विश्वास आहे बरं. नीरजाची आई ठामपणे दीपेशला दटावत म्हणाली. झालं. मग नीरजाचा स्मार्टफोन उपवास सुरू झाला. पहिले 8 दिवस तर नीरजा अगदी डिस्टर्ब झाली होती. तिला जळी स्थळी काष्टी तिचा स्मार्टफोनच दिसत होता. फोनशिवाय आपले सारे जीवन व्यर्थ आहे असे तिला वाटत होते. ती घरात विनाकारण चिडचिड करू लागली. तिला खाणे पिणे गोड लागेना, रात्रीची झोपही लागेना. तिची ही अवस्था बघून तिचे आई वडील व भाऊ खूप चिंतेत पडले. नीरजा अशा अवस्थेत स्मार्टफोनशिवाय 1 वर्ष कसे काढणार याची काळजी त्यांना वाटू लागली. नीरजाचे वडील तिला म्हणाले, बेटा, अगं आजकाल स्मार्टफोनशिवाय कुणालाच जगता येत नाही. तो सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. 1 कोटी रुपयांच्या हव्यासापायी स्वतःच्या शरीराचे मनाचे नुकसान करून घेऊ नकोस ग. दे सोडून ती स्पर्धा. वडिलांचे हे शब्द ऐकताच नीरजा एकदम चमकली. माघार? मी स्पर्धेतून माघार घ्यायची? मी इतकी कमकुवत आहे का? नक्कीच नाही. हे विचार विजेसारखे नीरजाच्या मनात चमकून गेले. ती तिच्या वडिलांना म्हणाली, नाही पप्पा, आत्ताशी तर स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 8च दिवस झाले आहेत स्पर्धा सुरू होऊन. माझ्यावर विश्वास ठेवा. मी नक्की या अस्वस्थ मनस्थितीतून बाहेर येईल. मग नीरजाच्या मनात आलं की आपल्या आजी आजोबांच्या पिढीतले लोक त्यांच्या तरुणपणी कसे जगत असतील स्मार्टफोनशिवाय. ते तर पुस्तक वाचणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, नातेवाईक व मित्रमंडळींना भेटणे, रेडिओवर गाणी ऐकणे, मैदानी व बैठे खेळ खेळणे या गोष्टीत आपले मन रमवायचे. मग आपण तसे का करू नये? तिने लगेच बुक शॉपमधून प्रसिद्ध लेखकांची पुस्तके खरेदी केली. रिकामा वेळेत ती पुस्तके वाचू लागली. रेडिओवर तिच्या आवडीची गाणी ऐकू लागली. भावाबरोबर बुद्धिबळ पत्ते खेळू लागली. त्यामुळे तिची अस्वस्थता खूप कमी झाली.
ती तिच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटायला त्यांच्या घरी जाऊ लागली. पण व्हायचं काय, तर ही मंडळी थोड्या गप्पा मारल्या की लगेच आपापला स्मार्टफोन स्क्रोल करायला लागायची. त्यामुळे नीरजा अस्वस्थ व्हायला लागेल. मग तिने ठरवले की आता आपण या मंडळींना आपल्या साध्या फोनवरूनच त्यांची खुशाली विचारत जाऊ. नीरजा जेव्हा बसने ट्रेनने प्रवास करे तेव्हा सर्व प्रवासी आपापला फोन स्क्रोल करण्यात मग्न असत. तेव्हा आपण काय करावे या विचाराने नीरजा अस्वस्थ होत असे. मग ती आपल्या पर्समध्ये एखादे छानसे पुस्तक ठेवू लागली. इतर प्रवासी जेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये गुंग असत तेव्हा नीरजा आपले पुस्तक वाचण्यात मग्न होऊ लागली. नीरजाला आता एकदम रिकामपण आलं. खूप वेळ एकदम अंगावर आला. तिला तिच्या अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्या वाचून काही पर्यायच उरला नाही. कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाचा फोटो घेण्यापेक्षा ती ते स्थळ आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यात साठवू लागली, अनुभवू लागली. आता नीरजाची भरपूर झोप व्हायला लागली. तिने प्रसिद्ध लेखकांची भरपूर पुस्तके वाचली. ती जास्त प्रॉडक्टिव्ह झाली, अधिक चांगलं काम करू लागली. मला वेळच नाही अशी तक्रार तिच्या आयुष्यातून संपली. अर्थात नीरजाला काही ठिकाणी भरपूर अडचणी येतच होत्या. ओला, उबेर, खाण्याचे पदार्थ यांचे ऑनलाईन मागवण्याचे मोबाईल ॲप्स ती वापरू शकत नव्हती. एवढंच नव्हे तर लॅपटॉप, टॅब यांचा वापरही अत्यंत मर्यादित प्रमाणात करण्याची परवानगी तिला मिळाली होती. असेच 10 महिने गेले. नीरजाने आत्तापर्यंत यशस्वीपणे स्मार्टफोन वापरला होता, म्हणजे स्मार्टफोनचा वापर केला नव्हता. आता स्पर्धा संपायला 2च महिने राहिले होते आणि अचानक नीरजाला औदासिन्य म्हणजे डिप्रेशनचा झटका आला. तिला रात्र झोप लागेना. ती रात्रभर घरात फिरत राही, कारण तिला वाटे की चालून खूप दमल्यावर तरी तिला झोप लागेल. पण तिला अजिबात झोपच येत नसे. तिला जेवण जात नसे. कायम उदास वाटत असे. तिला कोणतेच काम करावेसे वाटत नसे. तिला खूप अशक्तपणा आला होता. तिची ही अवस्था बघून तिचे आईवडील खूप काळजीत पडले. तिचे वडील तिला म्हणाले, बेटा, कशाला असल्या स्पर्धेत भाग घेतलास ग? यामुळे उद्या तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? यावर नीरजा म्हणाली, पप्पा, नाही, स्पर्धा संपायला 2च महिने राहिलेत. नीरू, अगं, तू पैशांसाठी स्वतःची अशी अवस्था करून घेऊ नकोस. मी तुला थोडे थोडे करून 1 कोटी रुपये देईन ग बाळा. नीरजाचे वडील डोळ्यात पाणी आणून तिला समजावत म्हणाले, पप्पा, मी हे सर्व पैशासाठी करत नाही. मला पैसे मिळाले तर चांगलंच आहे, पण मला स्मार्टफोनशिवाय 1 वर्ष राहून दाखवायचं धाडस करायचं आहे. नीरजा ठामपणे म्हणाली, नीरू, मला काही तुझी ही अवस्था बघवत नाही. मी तुझ्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतली आहे. आज संध्याकाळी माझ्याबरोबर त्यांच्याकडे यायचं आहे तुला. नीरजाची आई थोड्या रागानेच म्हणाली. मग नीरजाला मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट सुरू झाली. तिचे डिप्रेशन हळूहळू कमी झाले व नंतरचे 2 महिने पण स्मार्टफोनशिवाय कसे गेले ते नीरजाला कळलं पण नाही. आणि शेवटी तो सोनियाचा दिवस उजाडला. तो होता स्पर्धा संपण्याचा दिवस. आपण ही स्पर्धा शेवटपर्यंत पार पाडली याचा नीरजाला खूप आनंद झाला. संपूर्ण देशातून 50 जणांनी ही स्पर्धा शेवटपर्यंत पार पाडली होती. फिट अँड फाईन या स्पर्धा आयोजित करणाऱ्या फिटनेस ब्रँड कंपनीने या 50 जणांना दिल्लीतील त्यांच्या प्रमुख कार्यालयात आमंत्रित केले.
हे सर्व 50 जण खरंच स्मार्टफोनपासून वर्षभर लांब राहिलेत का, हे तपासण्यासाठी कंपनीने त्यांची शिस्तशीर लाय डिटेक्टर टेस्ट घेतली. त्यावरून कंपनीला कळाले की यातील 49 जणांनी स्मार्टफोन उपवास तंतोतंत पाळला नव्हता. फक्त एकट्या निर्जानेच हा स्मार्टफोन उपवास तंतोतंत पाळला होता. त्यामुळे निर्जाला या स्पर्धेची विजेती म्हणून घोषित करण्यात आले. फिट अँड फाईन या कंपनीने एक मोठा समारंभ आयोजित केला. त्या समारंभात निर्जाला अत्यंत सन्मानपूर्वक 1 कोटी रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला. तेव्हा निर्जा व तिच्या वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. लगेचच निर्जाला पत्रकारांनी गराडा घातला व ते तिला अनेक प्रश्न विचारून भंडावू लागले. तेव्हा निर्जा म्हणाली, या वर्षभरात खूपदा वाटलं की हा स्मार्टफोन उपवास सोडावा. फोनशिवाय जगणं मला जमतच नव्हतं. सोशल मीडिया नाही, कुणाशी संपर्क नाही, या भावनेने मी तगमगायला लागले होते. जसं काही मी जगापासून लांब फेकले गेले असं मला वाटायला लागलं होतं. पण आता या वर्षभरात मला स्मार्टफोनशिवाय जगायची सवय झाली आहे. स्मार्टफोन जास्त वापरण्याचे धोके व तोटे मला आता समजले आहेत. त्यामुळे मी यापुढे स्मार्टफोन वापरेल, पण अगदी गरजेपुरता व कमी प्रमाणात. ही स्क्रोल फ्री इयर ही स्पर्धा मला खूप काही शिकवून गेली. सो नो मोर स्क्रोलिंग माय डिअर फ्रेंड्स. आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. निर्जाने हे जे काही सांगितलं ते काही तिच्यापुरतंच मर्यादित नाही. ते आता जगभरातल्या सर्वांनाच लागू आहे. मात्र वर्षभर स्मार्टफोनशिवाय राहण्याचं जे धाडस निर्जाने केलंय ते करण्याची हिंमत आपल्यात आहे का? विचारावं ज्यानं त्यानं स्वतःला. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.